नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाच्या सरी येत आहेत। बऱ्याच एका पाठोपाठ असं आपल्याकडे पावसाच्या सरी येत आहेत। झाडे वगैरे झाडं झुडपं हिरवेगार झालेले आहेत, थंडगार वारा आणि त्यातून हे आजार तर हे पावसाळा सुरू झाले की आजार येण्याची शक्यता असतेच। त्यामुळे आपल्या शरीरातला स्निग्धता कमी होते आणि आपल्या शरीरातली स्निग्धता कमी झाली की आपण आपलं शरीर वगैरे कोरडं असं पडायला लागतं। त्यामुळे आपल्याला हे तीळ खायला पाहिजे, कारण तिळामध्ये भरपूर स्निग्धता आहे। तीळ खाल्ल्यामुळे आपल्या हाडाची मजबूतीकरण होतं, हाडं मजबूत होतात आणि आपण सशक्त राहू शकतो। स्निग्ध आणि हाडं मजबूत होणं म्हणजे आपलं शारीरिक शरीर बूस्ट होण्याची एक प्रक्रिया म्हणायला काही हरकत नाही। म्हणून आपण हे आज तिळाचे लाडू केलेले आहेत। तिळाचं जर कवर काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्निग्धता मिळते। म्हणून पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक तीळ 7 जणांनी वाटून खा म्हणजे त्याचे काप करून खा, अशा पद्धतीने सांगितलेलं नाही की आपण गूळ वगैरे त्याच्यामध्ये घालून हे खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून तुम्ही सगळेजण मिळून खा, म्हणजे त्या तिळामधला जो स्निग्धपणा आहे तो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांनी आपल्याला सण सुद्धा लावून ठेवलेले आहे, ते तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कारण तीळ वाटून खा। अशा पद्धतीने आपल्याला काही म्हणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर आपण हे तिळाचे लाडू आज करत आहोत। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। हे तीळ घेतलेले आहेत, 4 वाट्या जवळपास मी तीळ घेतलेला आहे आणि हे तीळ मी गॅसवर कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये मी ही तीळ व्यवस्थितरित्या शांतपणाने मीडियम गॅसवर आपण हे तीळ भाजून घेत आहोत। कमी आचेवर हे तीळ भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने जर आपण हे भाजत गेलो तर व्यवस्थितरित्या त्याच्यावरचं कवर, त्याच्यामधला आतला भाग हा खरपूसपणाने असा भाजला जातो, खमंग भाजलं जातं। खरपूस म्हणजे खमंग अशा पद्धतीने हे तीळ भाजलं जातं आणि हे तीळ जर अशा पद्धतीनं भाजलं गेलं तर आपल्याला ते खायला पण चविष्ट लागतं, खमंग लागतं। म्हणून शांतपणाने मीडियम गॅसवर सारखं हलवत आपण हे तीळ आपण भाजून घ्यायचं। आपण असं सारखं हलवत गेलो तर आपलं हे व्यवस्थितरित्या खाली काही करपत नाही किंवा डागत नाही। त्यामुळे हे सारखं हलवून थोडं 1 मिनिटाला आपण हे थोडं असं हलवत जायचं आणि हे तीळ भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने मी हे तीळ भाजून घेतलेलं आहे खमंग। आता 1 वाटी शेंगदाणे घेतले। आता हे शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, कॅलरीज भरपूर असते, बरेच काही ह्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत ह्या शेंगदाण्यामध्ये सुद्धा। त्यामुळं आपल्याला ह्या शेंगदाण्यातून सुद्धा बऱ्याचपैकी आपल्याला आपल्या शरीराला, आता प्रोटीन म्हणलं की आपलं जी काय शरीराचं जे हे आहे रचना आहे ते त्या प्रोटीनमुळेच आपलं शरीर हे धडधाकट राहू शकतं। त्यामुळं प्रोटीन हे याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे, बरंच आहे प्रोटीन आणि कॅलरीज भरपूर आहे। त्यामुळं आपण हे शेंगदाणे घेतले पाहिजेत। आता त्याला कॉम्बिनेशन म्हणून हा गूळ घ्यायचा। आता जवळपास मी 4 वाट्याला 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। गूळ हा खिसून घेतला आणि हे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। जे गोड खातात, ज्यांना जास्त गोड लागतं, हे 2 वाट्या घेऊ शकतात, पण आपल्यासारख्याला आपण जास्त गोड खात नाही ना, म्हणून आपण 1-1.5 वाटी किंवा 1.25-2 वाटी घेतलं तरी चालतं। आता हे तीळ आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आता हे सगळे तीळ आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे तीळ काढून घ्यायचे, जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही। आता हा किसलेला गूळ त्या तिळाच्या कुटामध्ये घालून घेतलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तूप घातलेला आहे, कारण तूप टाकल्यामुळे आपल्याला त्याचं बांधणी पण येते व्यवस्थितरित्या आणि आपल्याला खायला पण खमंग लागतात। बघा अशा पद्धतीने हे मी ते गूळ टाकून मिक्सरमधून काढून घेतलं। अशा पद्धतीने झालेलं आहे। जास्त पेस्ट पण करायची नाही, पल्स मोडवर आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे।
तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. त्याचे लाडू होऊ शकतात, व्यवस्थितरित्या लाडू बांधले जातात अशा पद्धतीने केल्यानंतर. आता हे जी पेस्ट आहे हे पूर्ण असं ग्राइंड झालेलं आहे. आपल्याला हे कशाचे लाडू आहेत हे लक्षात पण येत नाही. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी आपण तीळ काढून ठेवलेले होते आणि ते तीळ हे आपण शेंगदाण्याचं कुट्ट टाकलं ह्याच्यामध्ये. आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ना शेंगदाण्याचं पावडर, हे पावडर ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. ह्याचे जे गुटड्या वगैरे आहेत ह्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेत आहे मी. जे गुटड्या आहेत त्या आता गूळ टाकल्यामुळं आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं थोड्याफार अशा गुटड्या होतात. त्याच्यामुळं आपल्याला हे आता हे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे असे लाडू करून खायला पाहिजेत आपण, कारण आपली इम्युनिटी हे झालेली असते, कमी झालेली असते. बघा हे तीळ मी आता अर्धी वाटी मी तीळ हे काढून ठेवलेलं होतं, कारण आपल्याला तिळाचे लाडू हे आपल्याला त्या लाडूवर आपल्याला तीळ थोडंफार दिसायला पाहिजे ना. त्यामुळे हे तीळ भाजून मी अर्धी वाटी काढून ठेवलं होतं आणि हे तीळ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण आपण जेव्हा लाडू बांधतो, लाडू बांधल्याच्या नंतर आपल्याला हे तीळ त्याच्यावर थोडे थोडे दिसतात. त्यामुळे आपल्या लक्षात येते की बाबा खरंच हे लाडू तिळाचे आहेत. अशा पद्धतीने हे आपण करून घेत आहोत. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एक जीव सगळं करून घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्णपणे. बघा असं हे लाडू बांधून घ्यायचा. ह्याच्यामध्ये मी विलायची टाकलेली 1 टीस्पून, पण ते स्किप झालेलं आहे. बघा अशा पद्धतीनं हे लाडू करून घ्यायचा. मी मोठे लाडू बांधलेले आहेत, जवळपास 20-22 लाडू झाले हे 4 वाट्यामध्ये. तुम्हाला जर दररोज सकाळी खायचा असेल हा लाडू तर छोटे छोटे बांधून तुम्ही सकाळी एक औषधी रूपातून तुम्ही खायला काही हरकत नाही. बघा असा झालेला, मी फोडून पण दाखवते हे लाडू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर तुम्ही लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. थँक्स फॉर वॉचिंग.